नमस्कार. अचल भक्ती तरंग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. या चॅनलवर याआधी मी शिवमहिम्नाचा अर्थ सांगितला होता, शिवतांडव स्तोत्राचा अर्थ सांगितला होता. या व्हिडिओंना आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे, जो शिवाला अतिशय प्रिय असणारा असा आहे. या महिन्यात मी 12 ज्योतिर्लिंगाच्या शिवमहापुराणात असलेल्या कथा सांगणार आहे. तुम्हाला त्या नक्की आवडतील. ही 12 ज्योतिर्लिंगे समुद्रकिनारी 2 आहेत, नदीच्या किनाऱ्यावर 5 आहेत, उंच पर्वतावर 2 आहेत आणि मैदानी प्रदेशामध्ये 3 आहेत. ह्या 12ही ज्योतिर्लिंगांचा उल्लेख असणारा एक श्लोक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जयिन्यां महाकालम ओंकारमं मलेश्वरम परल्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमशंकरम सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं घृष्णेशंच शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन् नरः सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति. या ज्योतिर्लिंगाचे सकाळी आणि संध्याकाळी स्मरण केले तरीही 7 जन्मांची पापे नष्ट होतात, असं या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. या श्लोकामध्ये असलेला पहिलं ज्योतिर्लिंग म्हणजे सौराष्ट्रातील सोमनाथ. त्या सोमनाथाची कथा आपण बघूयात. श्री शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगामध्ये गुजरातमधील म्हणजे सौराष्ट्रातील सोमनाथ हे आद्य ज्योतिर्लिंग मानलं जातं. हे स्वयंभू आणि सदा जागृत असं देवस्थान आहे. समुद्रकिनारी असलेले आणि सगळ्यात श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखले जाते. त्यामुळेच या देवस्थानावर अनेक वेळा आक्रमणे झाली आणि संपत्तीची लूट झाली. सोमनाथाच्या मूर्तीवर सर्वप्रथम सिंध प्रांताचा सुभेदार जुनामद याने सर्वप्रथम हल्ला केला आणि अमाप संपत्ती लुटली. त्यानंतर गझनीच्या मुहम्मद घोरी याने आक्रमण केले. चुंबकीय चमत्काराच्या कौशल्याने अधांतरी दिसणारी मूर्ती फोडून त्याने 17 कोटी रुपयांची लूट केली. गझनीच्या या मुहम्मदाला तेव्हापासूनच मूर्तिभंजक असं म्हणू लागले. त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीने सुद्धा आपल्या सरदारला पाठवून मंदिराची तोडफोड केली होती, अनेकांची हत्या केली आणि खूप संपत्ती लुटून नेली. पण त्यानंतर इसवी सन 1783 पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. सोमनाथाचे नवीन मंदिर उभे केले. भारत स्वतंत्र झाल्यावर गुजरातचे वल्लभभाई पटेल यांनी पुन्हा मंदिराचा जीर्णोद्धार केला. या मंदिराच्या आजूबाजूला अनेक मंदिरे आणि पौराणिक ठिकाणे आहेत. यादवांचा विनाश, श्रीकृष्णाचे वैकुंठ गमन या कथासुद्धा याच प्रभास क्षेत्रामध्ये घडलेल्या आहेत. पण सोमनाथाची उत्पत्ती कशी झाली ही शिवमहापुराणामध्ये एक कथा आहे की प्रजापती दक्षाने आपल्या 27 मुली अश्विनी, रोहिणी, कृत्तिका जी आपली 27 नक्षत्रे आहेत ती दक्षाने या सगळ्या मुली आपल्या चंद्राला दिल्या. त्यामुळे चंद्र जास्त शोभून दिसू लागला. पण एवढ्या स्त्रियांमध्ये त्याचे रोहिणीवरच विशेष प्रेम होते. त्यामुळे बाकीच्या स्त्रियांच्या मनामध्ये असूया निर्माण झाली आणि त्यांनी आपल्या वडिलांकडे म्हणजे दक्ष प्रजापतीकडे तक्रार केली. तेव्हा दक्षाने चंद्राला समजावून सांगितले की तू पवित्र कुळात जन्माला आलेला आहेस, त्यामुळे तुझे हे वागणे बरोबर नाही. आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांबरोबर असे विषमतेने वागणे हे बरोबर नाही. असे वागणे म्हणजे नरकाचे द्वार उघडणे आहे, असे सौम्य शब्दात त्यांनी समजावून सांगितले. पण चंद्राने त्यांचे बोलणे थोडेही मनावर घेतले नाही. तो फक्त रोहिणीवरच खूप प्रेम करत होता. इतर 26 जणी पूर्वीप्रमाणेच उपेक्षित राहिल्या. त्यांचा तो कधीच आदर करत नसे. हे जेव्हा दक्ष प्रजापतीला समजले तेव्हा त्यांना खूप राग आला आणि ते ताबडतोब चंद्राकडे गेले आणि म्हणाले
की मी यावर पूर्वीसुद्धा तुला समजावून सांगितले होते, पण तुझ्यात काहीही फरक झाला नाही. तुझ्या या उद्दामपणाबद्दल मी तुला शाप देतो की तू क्षयी होशील. या शापामुळे चंद्र क्षयी आणि निस्तेज झाला आणि सगळीकडे हाहाकार पसरला. सृष्टीचे कार्य कसे चालणार असा देवांना आणि ऋषींना सुद्धा प्रश्न पडला. चंद्राला सुद्धा खूप दुःख झाले. चंद्राच्या विनंतीवरून इंद्र इत्यादी देव, वसिष्ठ इत्यादी ऋषी हे सगळे ब्रह्मदेवाला शरण गेले आणि त्यांनी सांगितले. जे घडलं आहे ते सर्व त्यांनी सांगितले. ब्रह्मदेवाला सुद्धा आश्चर्य वाटले. ते म्हणाले की हे दुःखदायक तर आहेच आहे, पण चंद्र नेहमीच असा वागतो. ब्रह्मदेवाने त्या संदर्भामध्ये एक कथा सांगितली की एकदा चंद्राने देवांचे गुरु बृहस्पती यांच्या घरी जाऊन त्यांची पत्नी तारा हिचे हरण केले आणि मग तो दैत्यांकडे गेला. त्यांचे आणि देवांचे युद्ध घडवून आणले. शेवटी मी आणि अत्री ऋषींनी त्याला समजावून सांगितले, तेव्हा त्याने तारा परत केली. पण त्यावेळेला तारा ही गर्भवती होती, त्यामुळे बृहस्पतींनी तिचा स्वीकार केला नाही. बृहस्पतींना आम्ही समजावून सांगितले, त्यांचे मन वळवले. तेव्हा ते म्हणाले की तारेने जर हा आपल्या उदरातील गर्भाचा त्याग केला तर मी तिला घरात घेतो. तारेने सुद्धा हा गर्भ चंद्राचा आहे हे सांगितले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून त्या गर्भाचा त्याग करून ती बृहस्पतीकडे राहू लागली. चंद्र नेहमीच असा वागतो असं त्यावेळेला बृहस्पतींनी सांगितलं. पण सृष्टीच्या कार्यासाठी आपल्याला यावर काहीतरी उपाय करावाच लागेल. तुम्ही सर्वजण चंद्राला घेऊन प्रभास नावाचे जे पुण्यक्षेत्र आहे तिथे जा आणि मृत्युंजय मंत्राने शिवाची आराधना करा. शिवप्रतिमेची स्थापना करा आणि चंद्राला तप करायला सांगा असे सांगितले. शिव प्रसन्न होतील आणि मग चंद्राची शापामधून सुटका करतील. या ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून चंद्राने प्रभास क्षेत्रात तपश्चर्या केली. मृत्युंजय मंत्राने शिवाची आराधना केली. मंत्राचा 10 कोटी जप केला. तेव्हा शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी चंद्राला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले. तेव्हा चंद्र म्हणाला, माझ्याकडून जो अपराध घडला आहे त्याबद्दल मला क्षमा करा आणि माझ्या शरीराचा क्षय नाहीसा करा. तेव्हा शंकर म्हणाले, मी प्रजापती दक्षाचा शाप नाहीसा करू शकत नाही, पण त्याचा प्रभाव कमी करू शकतो. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षात तुझी एक एक कला कमी होईल आणि शुक्ल पक्षामध्ये एक एक कला वाढत जाऊन तू पूर्ण होशील, ज्यालाच आपण अमावस्या आणि पौर्णिमा असं म्हणतो. हे समजल्यावर देव आणि ऋषीसुद्धा तेथे आले आणि त्यांनी चंद्राला आशीर्वाद दिला. सगळ्यांनी शंकराला नमस्कार केला आणि म्हणाले, हे शंभो, तुम्ही देवाचे देव आहात, तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही चंद्राला वर देण्यासाठी इथे आलाच आहात, तर जगाच्या कल्याणासाठी पार्वतीसह इथे वास करा. चंद्राने सुद्धा शिवाची स्तुती केली. तेव्हा शंकर पार्वतीसह लिंगरूपाने या प्रभास क्षेत्री स्थिर झाले. त्यामुळे या प्रभास क्षेत्राचे महात्म्य वाढले. चंद्राचे आणखी एक नाव सोम असे आहे आणि म्हणून हे सोमनाथ म्हणून ओळखले जाते आणि सोमेश्वरून म्हणून ते प्रसिद्ध झाले. या ज्योतिर्लिंगाच्या पूजनाने, दर्शनाने क्षय, कुष्ठ इत्यादी रोग बरे होतात. देवानी तिथे एक कुंड निर्माण केले आणि पापांचा नाश करणारे हे कुंड चंद्रकुंड या नावाने प्रसिद्ध झाले. जो मनुष्य तेथे स्नान करतो तो पापापासून मुक्त होतो आणि प्रभास क्षेत्राला प्रदक्षिणा घातल्याने पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य मिळते असे सांगतात. असे हे चंद्राच्या तपश्चर्येने शिव त्या ठिकाणी स्थित झालेले सौराष्ट्रातील सोमनाथ होय. अशा या प्रभास क्षेत्राचे आणि सोमनाथाचे दर्शन आपण कथारूपाने घेतले. पुढील भागामध्ये दुसऱ्या ज्योतिर्लिंगाची कथा बघूयात. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती स्वभावात
करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि।